नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तो फोटो जो आहे तो खाली पडलेला असतो. तो फोटो असतो तो म्हणजे विजया आणि त्याचबरोबर कॅन्डीमॅनच्या मुलाचा. तेव्हा मात्र खूप मोठा धमाका होत असतो. विजया तो फोटो उचलायला जाते पण तिच्या हाताला फोटोची काच लागते. तेव्हा मात्र इकडे आता जो कॅन्डीमॅन आहे म्हणजे विजयाचा नवरा आहे तो म्हणत असतो की अगं तू तर खूप जपलेला आहे, मला माहिती आहे आणि माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे असं बोलत तो विजयाला आधार देत असतो. परंतु विजया म्हणत असते पण हा फोटो खाली कसा पडला, मला कळत नाहीये की हा फोटो खाली कसा पडला. हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि तो प्रश्न मात्र तिने आता त्याला विचारत असते. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की नाही, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. कारण आपल्या मुलाला मारणारा कोण आहे माहिती आहे ना तुला, खरा किलर कोण आहे ना, त्याला संपवायचं आहे. आता आपण रडायचं नाही किंवा आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही, एवढं लक्षात ठेव असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र विजया म्हणत असते की बरोबर आहे तुझं, कारण मला माहिती आहे आपल्या मुलाच्या पाठीशी आपल्यालाच खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे आणि त्याच्या खुन्याला शोधायला लागणार आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आता जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता अबोली जी आहे तिच्याकडे मनवा आलेली असते आणि मनवा म्हणत असते की अबोली वहिनी, कसं आहे माहिती आहे का, मी हसले कारण तुमच्यासाठी नाही, कारण जे गोष्ट घडलेली होती ती मला चांगलीच माहिती आहे. कारण माझा अंकुश दादावर पूर्ण विश्वास आहे. पण आज तुला माहिती आहे का, तू एक चूक केलेली आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे की तू काहीच गरज नव्हती टेस्ट करायची. टेस्ट करून तू दाखवून दिलेलं आहे, लोकांना बोलायला संधी निर्माण केलेली आहे. म्हणजे ही जरी खरं बोलत असली किंवा खोटं बोलत असली तरीही तिचं जे वागणं असतं, तिचं जे बोलणं असतं ते मात्र पूर्णपणे चुकीचं असतं. आणि त्याच वेळी अबोली म्हणत असते की मापात राहायचं, एवढं लक्षात ठेव, पुन्हा जर अशा काही गोष्टी तू करायला लागलीस तर गाठ माझ्याशी आहे असं बोलून इकडे आता अबोली तिला ठणकावून सांगत असते. त्याचबरोबर तिला ठणकावत असते ती म्हणजे इकडे रमा सुद्धा चिडलेली असते आणि अबोली सांगत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण तू मनवा माझ्यावरती अविश्वास दाखवत आहे. त्यावरती तिचं असं म्हणणं असतं की मी तुझ्यावरती अविश्वास नाही दाखवत आहे, कारण मला माहिती आहे की हे बाळ अंकुश दादाचं आहे. पण तूच आता लोकांच्या शंकेला तिथे जागा निर्माण करून दिलेली आहे, लोकांच्या मनात शंका तू स्वतः निर्माण केलेली आहे असं तिचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे घडत असतं असं की अंकुश बाहेर आलेला असतो. तो सगळ्यांना हाका मारत असतो, सगळ्यांना बोलावत असतो. अंकुशचं असं म्हणणं असतं की चला चला लवकर चला, कारण आता सगळ्यांच्या समोर अनाउन्समेंट होणार आहे, पेढे घ्या पेढे घ्या. तेव्हा अबोली त्याचबरोबर रमा, क्रिश आणि मनवा तिघं चौघही बाहेर जाऊ लागतात. नक्की काय झालेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. त्याचबरोबर इकडे अबोली पण धावत जाते. अंकुश सर आलेले आहेत, अंकुश सरांशी बोललं पाहिजे असं अबोलीचं म्हणणं आहे. म्हणून अबोली सुद्धा धावत बाहेर निघालेली असते. आणि त्यासोबतच अंकुश अबोली आता बाहेर असलेले असतात, सगळेजण बोलत असतात. आणि तेव्हा मात्र आता प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय घडतंय. अंकुश तर सगळ्यांना पेढे वाटत असतो, नक्की काय झालेलं आहे, अंकुश का पेढे वाटतोय. तेव्हा तो अबोलीला सुद्धा म्हणतो की घे अबोली, तोंड गोड कर. मनवा क्रिशला पेढे देतो, त्यांनाही तो तोंड गोड करायला सांगतो. आणि त्याच वेळी इकडे जी विजया आहे ती समोर आलेली असते. अंकुशला माहीतच नसतं की या बाजूला कोण आहे. अंकुश तिला पेढे देत असतो आणि तिला म्हणत असतो की घे, तोंड गोड कर. तेव्हा मात्र विजया म्हणत असते की तोंड गोड कर म्हणजे, अरे मला सांग कशाचे पेढे वाटतोयस. तेव्हा तो म्हणतो की टेस्ट काय आली आणि त्याचा रिपोर्ट काय आहे हे मला चांगलंच माहिती आहे. हे बाळ माझं आणि अबोलीचं आहे आणि त्याचे पेढे वाटत आहे असं मात्र तो ठणकावून सांगत असतो. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. आणि त्याचबरोबर इकडे विजया मात्र म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव अंकुश, आधी रिपोर्ट तर उघडून बघ, कारण रिपोर्ट उघडल्यानंतर मात्र सत्य तुझ्या समोर येणार आहे आणि मग मात्र तुझी वाट लागणार आहे. अशा पद्धतीने त्यांचं हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता इकडे सगळ्यांना धक्का बसत असतो. तेव्हा अबोली तिथं असते, अबोली पाहत असते आणि विजया मात्र वाटेल ते बोलत असते. विजया म्हणत असते की तुझा जो हा आनंद आहे ना हा धुळीत मिळणार आहे आणि त्याचबरोबर तू स्वतः अबोलीला धक्के मारत बाहेर काढणार आहे, कारण मला माहिती आहे की तुमचं हे बाळ तुझं नाहीये. कसे अबोलीच्या पोटातलं बाळ हे तुझं नाहीये हे लक्षात ठेव, कारण माझ्यावर विश्वास ठेव. तुझा विश्वास होता मला माहिती आहे, परंतु तुझा विश्वास डळमळीत झाला म्हणून तर तू ही रिपोर्ट केलेला
आहेस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हा जर रिपोर्ट तू केला नसता तर ॲटलिस्ट त्या अंधारात तरी जगला असतास की बाळ तुझंच आहे. पण आता रिपोर्ट आल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की नक्की काय झालेलं आहे. तेव्हा मात्र रमाला खूप राग येतो. रमा मात्र भयानक अशी चिडलेली असते आणि रमा म्हणत असते की काहीही झालं तरीही मला माहिती आहे आणि तू अशा शब्दात अबोली आणि अंकुशबद्दल बोलू शकत नाही, असं रमा तिला ठणकावून सांगत असते. अंकुश म्हणत असतो की हे काय, हे रिपोर्ट हातात आहेत, त्यामुळं काळजी करायची गरजच नाही, असं अंकुशचं म्हणणं असतं. आणि तेव्हा मात्र अबोलीही तिथं असते. ती धावत जाते आणि लगेच अबोलीला घेऊन येते. अबोली ये. अंकुश तिला म्हणालेलं असतो ना रिपोर्ट वाच, म्हणून तिने आता अबोलीला आणलेलं असतं आणि अबोलीला सांगितलेलं असतं की तू वाच रिपोर्ट, कारण शंका तुझ्याबद्दल आहे ना, तुझं वागणं चुकीचं आहे ना, मग रिपोर्ट तू वाच, असं अबोलीला तिनं सांगते. तेव्हा अबोलीला अंकुश म्हणतो की हो अबोली, रिपोर्ट वाच. आता अबोलीला रिपोर्ट वाचायला सांगितले जातात. अबोली रिपोर्ट वाचत असते, पण सुरुवातीला ती वाचते ते म्हणजे बाळाचा DNA आणि अबोलीचा DNA जो आहे तो मॅच झालेला आहे असा रिपोर्ट दिलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अबोली ज्या पद्धतीने रिपोर्ट वाचत असते तेव्हा मात्र अंकुश म्हणतो मी तुला सांगितलं होतं ना. तेव्हा विजय मात्र खूप पुढची असते. ती म्हणत असते की ऑब्व्हियसली तू जे सांगितलेलं होतं ते अगदी बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कारण आता अबोलीचा DNA मॅच झालेला आहे. शंका अबोलीवर घेतली आहे ना आपण, अबोलीचा DNA मॅच होणारच, कारण बाळ अबोलीच्या पोटातच वाढतंय ना. त्यामुळं मला तुला एक गोष्ट सांगायची, तुझा DNA पुढचा रिपोर्ट वाचायला सांग ना तिला. आणि मग अबोलीला पुढचा रिपोर्ट वाचायला सांगितला जातो. अबोली पुढचा रिपोर्ट वाचते आणि शांत होते. म्हणजे खरंच त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे असतं की बाळ हे अंकुशचं नाही. तेव्हा मात्र आता पुन्हा या विजयाला उधाण येतं आणि ती बोलू लागते की बघ मी तुला सांगितलं होतं ना काय आहे ते. मग एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आता तुला लक्षात ठेवावंच लागणार आहे. आणि अबोली तुझ्यामुळे अंकुशवर ही वेळ आलेली आहे. तेव्हा अबोली रमाच्या जवळ येते आणि म्हणते की नाही आई, हे सगळं खोटं आहे, माझी काहीही चूक नाहीये, मी काही केलेलं नाहीये, हे बाळ माझं आणि अंकुश सरांचं आहे, असं म्हणत अबोली तिथं ओरडत असते. तरी सुद्धा विजयाचं तोंड मात्र बंद होत नसतं. तिनं पर्स उघडते, पर्समध्ये आणलेला जो बेल्ट असतो तो बेल्ट अंकुशच्या हातात देते आणि म्हणू लागते की घे, सांग तिला, दाखवून दे तिची लायकी काय आहे ती. माझ्या भोळ्या अंकुशला तिनं फसवलेलं आहे, आमच्या भोळ्या अंकुश बरोबर चुकीचं वागलेले आहे. अरे अंकुश, तू एक पोलीस अधिकारी आहे, तुला तर माहिती आहे ना काय असू शकतं. मग विचार कर ना, तिने तुझ्याशी गद्दारी केलेली आहे ना, तर त्याची शिक्षा तिला झालीच पाहिजे, असं म्हणत विजया बोलत असते. खरं तर अंकुश आणि अबोली यांचा तो पर्सनल विषय आहे, त्याबद्दल विजयाला बोलायचा प्रश्नच नाहीये, पण विजयाचं तोंड मात्र चालतच असतं. आणि मग तो पट्टा अंकुशच्या हातामध्ये असतो. अंकुश म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, अबोली कसं माहितीये का, माझी बायको आहे म्हणून तर नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, लग्न झालं तेव्हा अबोली तर दाराच्या बाहेर राहत होती. आमच्या घरातलं तिच्याशी कोणीही बोलत नव्हतं, पण तिने एका शब्दाने कुठं तक्रार केली नाही. अबोलीला कधीच छक्के पंजे करता येत नाहीत, कारण अबोली ही अबोली आहे. अबोली म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव अबोली आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही अबोली कधीच चुकीचं वागू शकत नाही, एवढं ठणकावून इकडे अंकुशने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र अबोली पाहतच राहते, कारण अंकुशचा तिच्यावरती असलेला विश्वास हा तिथे दिसलेला असतो. आणि विजयाला मात्र धक्का बसलेला असतो. विजया म्हणत असते काय बोलतेस तू हे, अरे हे रिपोर्ट. तेव्हा अंकुश म्हणतो असे 100 रिपोर्ट जरी आले ना तरी माझा अबोलीवरचा विश्वास कमी होणार नाही. आणि आता धक्के मारत हाकलायची वेळ तर तुझ्यावर आलेली आहे, तुला हाकललं पाहिजे, कारण तू कारण नसताना आमच्या लाईफमध्ये येऊन ढवळाढवळ करत आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. विजयाला कळलेलं असतं की अंकुशचा अबोलीवरचा विश्वास कमी होत नाहीये. तेव्हा मात्र विजय आता सगळ्या लोकांकडे जाऊ लागते आणि सगळ्या लोकांना बोलू लागते. सगळ्या लोकांना ती म्हणत असते की बघितलं का, ह्या अंकुशने तिच्यावर विश्वास ठेवलेला आहे, पण तुम्ही कोणीही त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण काहीही झालं तरीही अबोलीच्या पोटातलं बाळ हे दुसरं कोणाचं तरी आहे. अबोलीने अंकुशला फसवलेलं आहे, त्यामुळं तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा, असं म्हणत ती बोलत असते. अबोलीच्या पोटात अचानक कळ येते आणि अबोली खाली कोसळते. त्या क्षणी रमा तिथं जाते आणि रमा म्हणते की बस झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे. आणि मग अंकुश आणि अबोली त्या विजयाला हाकलून देतात. पण ही जी मनवा आहे
तिचं मात्र नाटकं चाललेली आहेत. आणि तेव्हा मात्र रमा आत येते आणि रमा भयानकच चिडलेली असते. रमा म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. ती कैलाशीनबाई आमच्या आयुष्यात आली आहे ना, ती तुझ्यामुळे आलेली आहे. तू घेऊन आलीस तिला गुरु बनवून, नाही तर काही गरज नव्हती. आज बघितलं ना तिने अबोलीवरती काय आरोप केलेले आहेत. त्यावरती मनवाचं उत्तर असतं की हो बरोबर आहे काकी, पण मला सांग त्या विजया मॅडम आहेत, मग अंकुश दादाने रिपोर्ट केले, आता रिपोर्टमध्ये ते आले म्हणजे खरंच आहे ना. तेव्हा अंकुश म्हणतो बास झाला मनवे, तोंड सांभाळून बोलायचं. आजपर्यंत ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते बोलू नकोस. तेव्हा मनवा म्हणते की ही गोष्ट लक्षात ठेवायची, या घरामध्ये राहण्याचा अधिकार मलाही आहे, त्यामुळे तुम्ही कोणीही माझ्यावरती आरोप करू शकत नाही आणि या मला घरातून तुम्ही कोणीच बाहेर काढू शकणार नाही. अशा पद्धतीने मनवा बोलत असते आणि सगळ्यांना सांगत असते. त्याच वेळी इकडे अंकुश अबोली तिला ठणकावून सांगतात. ती म्हणते जर आज टेस्टचा रिपोर्ट जर अंकुश दादाच्या बाजूने आला असता तर मी स्वतः त्यांच्याकडचं काम सोडलं असतं, त्या माझ्या गुरु आहेत हे मान्य केलं नसतं. पण आज टेस्टचा रिपोर्ट जो आहे तो अंकुश दादाच्या विरोधात आलेला आहे, म्हणजे नक्कीच वहिनीच्या पोटातलं जे बाळ आहे ते वहिनीचं नाहीये. अशा बाबतीत ती बोलत असते. तेव्हा अबोली म्हणते तू माझ्यावरती संशय घेते, तुला कळतंय का तू काय करतेस, असं म्हणत अबोली तिला ओरडत असते. आणि त्यानंतर अंकुश अबोली आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सानिकाकडे आलेले असतात. सानिका म्हणत असते की मला माहिती आहे तो किलर कोण आहे, ते हे सगळं कुणी केलंय ना, हे सगळं मला माहिती आहे. तेव्हा अंकुश आणि अबोली तिला विचारू लागतात. तेव्हा ती सांगू लागते की आमच्या शाळेतला साहिल. आणि त्याचबरोबर तेव्हा मात्र ते नाव सांगितल्यावर अंकुश आणि अबोली आता शोध घेऊ लागतात, नक्की हा साहिल कोण आहे. या शोधामध्ये ते निघालेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे अंकुश अबोली हे सगळं जेव्हा करत असतात तेव्हा मात्र इकडे आता विजयाला प्रश्न पडलेला असतो की नक्की काय आहे. विजया आणि त्याचबरोबर मनवा भेटलेले असतात आणि विजया म्हणते की काय झालं रे, एवढ्या घाईत चाललेस तू. तेव्हा तो म्हणतो की मला अंकुशने काम दिलेलं आहे ते करायचं आहे. अंकुश सरांचं काम माझ्याकडे महत्त्वाचं आहे, कारण अंकुश हा सिनियर आहे आणि ऑब्व्हियसली अंकुशचं काम करणं हे क्रिशचं कर्तव्य आहे. आणि मग क्रिश मात्र म्हणत असतो की हो मला जावं लागणार आहे, असं म्हणत क्रिश निघत असतो. तेव्हा विजया विचारते काय रे, कोणती नवीन केस दिली का अंकुशने. त्यावरती तो सांगू लागतो की हो, एक नवीन केस आहे PR देशपांडे हायस्कूलमधला साहिल नावाचा मुलगा आहे ना, त्याची माहिती काढायची. आणि आता विजयाच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा ती म्हणते की तिकडे अंकुश अबोली पोहोचण्याआधी मला तिकडे गेलं पाहिजे, या केसच्या मुळापर्यंत त्यांना मला जाऊ द्यायचं नाही. आता विजया पुन्हा पुरावे नष्ट करायसाठी सज्ज झालेली आहे, म्हणजे या मनवा आणि क्रिशने माती खाल्लेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.